करायचं तुझ्या संग? आबा गेलं आणि तू मी गेलीस. मी काय करायचंय? मी कसं राहायचं एकटीनं? कमळे, ए बाळा. कमळे, असं रडायचं नाही. हे बघ, तू अशी रडायला लागलीस ना, का मला आणि आबासनी अजिबात आवडत नाही. माझी कमळी कशी हाय, हिमतीनं लढणारी अशी हाय ना व माझी कमळी. मुळमुळ रडणारी हाय का? अजिबात नाही. किती भी संकट आली तर त्या संकटांना 2 हात करणारी हाय माझी कमळी. आबांनी असं शिकवलंय ना व. होय. मग रडणार नाही ना व? नाही रडणार. खरं तू मग कमळे, अगं काय झालं? अशी इकडं तिकडं का बघायला लागलीस? काय झालं? कमळे, अगं तिकडं गावातली लोक कुळासारखं करायला लागल्यात. जी लोक काकीला नावं ठेवत होती, आता तीच काकीचे दिवस घालायला निघाल्यात. काय? अगं वय, सगळे तिकडे जमल्यात आणि सरपंचांनी ठरवलंय काकीचे दिवस घालायचं आणि त्यासाठी सगळी पैसे जमा करायला लागल्यात. घे बाळा. आई, अगं मी ठीक आहे आता. तू का करतेस हे सगळं? मी खाईन स्वतःच्या हातात. तू आता काहीही बोलू नकोस. आराम कर, शांत बस आणि मी सूप देते ते घे. आई, मी आता लहान मुलगा आहे का? मी खाऊ शकतो स्वतःच्या हाताने. मूल किती मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं, कळलं? हसतोस काय? आईची माया अशीच असते. बंड्याचा फोन. हा बोल बंडे. हॅलो आजी, राजन काका आहेत का तिकडं? हो राजन आहे ना. का रे? का बंड्या, तुझा आवाज का असा आहे? काय झालंय? हॅलो बंड्या, अरे बोल ना. आजी एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? कोण म्हणजे काय? काय झालं? कमळीची आई. अरे कमळीच्या आईला काय झालं? आई काय म्हणतोय बंड्या? काय? अरे तू काय सांगतोस हे? आई काय म्हणाला बंड्या? सांग तर. आई काय म्हणतोय बंड्या? सांग तर. काय झालं? कमळीच्या आईचं काय म्हणत होतीस? राजन, काहीतरी विपरीतच झालं रे तिकडे. अरे तो म्हणाला की 2 दिवसापूर्वी काहीतरी अपघातात कमळीच्या आई दरीत पडून गेली. ती गेली. काय? राजन, मला तिथे जायला हवं रे. तिला आधाराची खूप गरज असेल. मला तिथे जायला हवं. आई मी पण येतो. तू काळजी करू नकोस. मी येते जाऊन. आई मला येऊ दे ना. मला आता थांबवू नकोस प्लीज. राजन, अरे ऐक तू माझं. तुला आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी. आई ती तिथे एकटी पडली असेल ग. आई, कमळीला तुझी खोटी नात म्हणून मी या घरात घेऊन आलो होतो. पण ती खोटं कधीच वागली नाही का आपल्याशी? उलट पुढच्या पोरीपेक्षा जास्त जीव लावला तिने आपल्याला. हो राजन. आई किती काळजी घेतली ग आपली तिने, सांग ना. वेळ प्रसंगी माझ्याशी भांडली, ते सुद्धा माझ्या भल्या करता. आई
खऱ्या बापासारखा मान दिला ग तिने नेहमी मला. आणि आता ती इतक्या दुःखात असताना मी इथे पडून राहू? आई आई नाही आई, मला सुद्धा यायचंय. मी जर तिच्याकडे नाही गेलो ना तर मी स्वतःच्या नजरेतनं पडेन ग. शांत हो राजन, मला सगळं कळतंय हे तुझं. आई आई मला पण येऊ दे ना प्लीज. आपण जाऊ द्या. तुझी काळजी वाटते मला. माझी काळजी सोडाई. आता कमळी इम्पॉर्टंट आहे. आई, कमळी. ठीक आहे. हो, मी तर म्हणतो हे समज करायची काय बी गरज नाही. त्या सरोजची तेवढी लायकी तरी होती का? आता सरपंच तुम्ही म्हणतात म्हणून आम्ही समधी जमा झालो, नाही तर आम्हाला हे समजा काही पटत नाही बघा. हो दाजी, अवभास करा ना आता. हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. हा, उद्या गुरुजींना बोलवा आणि त्यासने सांगा का उद्याच्याला सरोजचं दिवस कार्य करायचं आहे. बरं, आता तुम्ही म्हणतात म्हणून सरोजसाठी ही शेवटची भीक. भीक मला नकोय कुणाची भीक ना कुणाचा उपकार. हे बरं आहे, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. हे बाई, अरे तुझ्याच आईसाठी चाललंय समज. कुणी सांगितलंय? कुणी सांगितलं माझ्या आईसाठी हे करायला? मला नकोय तुमची मदत. काय गरज नाही मला तुमच्या मदतीची. आधीच सांगून ठेवतोय, माझ्या आईबद्दल उगा एक शब्द बी तुम्ही बोललात की नाही तर मग बघा. ती जिद्दी होती तेव्हा कोणी आलं नाही. आता प्रेम होतो चाललंय का तुमचं? ज्यांनी ज्यांनी यात पैसे टाकलेत त्यांनी त्यांचं पैसे परत घ्या. ए, काय बोलायलायस तू? असं कुठं असते होय? कमळे, पोरी असं बोलू नकोस ग. हे बघ, आम्ही समधे मिळून सरोजचं कार्य करणार आहोत. सरपंच मला माफ करा. मला माझ्या दुःखाचं वजन नाही टाकायचं कोणावर. मला चांगलंच माहित आहे यांच्यातले 4-5 जण असतील मला खरंच मदत करण्यासाठी इथं. खरं बाकीची ही जी काय आहेत की नाही ते तुम्ही इशे धरलाय म्हणून इथं आहेत. कोण किती काय टोमणं कुणाला मारताय ते काय मला कळत नाही का? आजवर माझ्या आईला काय काय बोललं गेलंय ते मी विसरलेलो नाही. त्यामुळं मी पाया पडतो तुमच्या. ज्यांनी हे पैसे टाकलेत त्यांनी घेऊन जावं परत. मला नाही ऐकून घ्यायचं कोणाचं काय.